आमचा गरिबाचं पोरगं लढाई लढतोय गरीब लोकांसाठी आणि ती आम्ही जिंकीत आणली. काही न गरज नसते आरक्षणाची. बोलायचं आपलं काय होतं, ज्याला गरज आहे तो तळमळीनं तरफडतो पाण्याच्या बाहेर मासा टाकल्यासारखा. त्याला त्या वेदना असतात गरिबाच्या, पोराबाळांच्या, शिक्षणाच्या, नोकरीच्या, आईबापाच्या कष्टाच्या. त्या वेदना घेऊन आम्ही चालतो. बाकीच्या मी देणं देत नाही, गिनीत बी नाही. मी माझं 22 वर्षापासून आणि आत्ताच्या 2 वर्षापासून मी या समाजासाठी झटून काम करतो, झोकून देऊन काम करतो, इमानदारीनं करतो, हटत नाही, अर्धवट सोडत नाही. आणि मी हे समाजाला माझ्या सिद्ध करून दिलं आहे. असं तसं नाही आहे, सिद्ध करून दिलं. 58 लाख नोंदीच्या माध्यमातून 3 करोड मराठी आरक्षणात घातले. पण एकदा जर हैदराबादचं गॅजेटियर आता घेतलं आणि जे आर झाला यार, याच्यापेक्षा काय आनंद पाहिजे राव. जे आर झाला आणि त्यात काय थोड्या त्रुट्यात लगेच सुधारित मागितलं. ते हाके बारामतीला आजपासून आरक्षण मोर्चा म्हणजे ओबीसी सुरुवात होते बारामतीतून याच्यातून आणखीन एक आहे तुमचा पुढं प्रश्न येणारच आहे त्याचा. पण मी बी पुन्हा सांगतो की याच्यावरूनच मराठ्यांनी ओळखायचं मराठा आरक्षणात गेला. हे प्रमाण कसं काय असू शकतं तुम्हाला सांगा ना. मग असं एकदा तुम्ही विचारलं होतं बघा, त्याला झाले आता 17 महिने. आपण दोघंच होतो लिंबा झाडाखाली बसलेलो. आपले माधू तात्या गेले बैलगाडीत करून, इंटरव्ह्यून तुम्ही आले. त्या टायमाला म्हणले होते मी तुम्ही असं म्हणले होते आता शिकतं हे 250लाच चिटकलं आहे. 250लाच तुम्हाला एक दिवस दिसत. त्यावेळेस पुन्हा तुम्ही मला म्हणले होते काय लिहि खरं झालं. तुम्ही उगा थोडं थांबा ना. सगळं माझ्या पोटातून उकरून घेतलं काय होतं गोळ. मला लय डोका लावाला करून घेत नाही. पण दुसरीकडे तेच दुसरे ओबीसीची जे आंदोलन सुरू होतं नागपूरमध्ये, त्यांच्या मागण्या मान्य झाल्या आणि या जीआर मध्ये काही नसले असं त्यांना क्लिअर कळालं. त्यामुळे त्यांनी पण माघार घेतली. चांगलं आलं ना. फक्त हाकेच काय आंदोलन करतोय आता ते त्यांचे प्रश्न मला काय माहित. बरं बरं, हाकेसारखंच भुजबळांचं पण आता सुरू आहे. भुजबळ म्हणतायत आरक्षणाबाबत सरकारकडनं दिशाभूल होतीये आणि त्यांनी स्वतःच्या सरकारवर आरोप केला आहे आणि मराठ्यांची ही थेट ओबीसी आरक्षणात घुसखोरी आहे. नाही, याला घुसखोरी नाही म्हणता येणार, याला अधिकृतपणा म्हणता येईल. पूर्वी सुसूत्रता नव्हती, आता ती आणली. ज्या मराठ्यांवरती ओबीसीत असूनसुद्धा अन्याय झाला त्याला आता सरकारनं घालायचं काम सुरुवात केलं. मग विखे साहेब असतील, शिंदे साहेब असतील आणि फडणवीस साहेब असतील की यांनी मराठा समाज अधिकृतपणानं आरक्षणात घालायला सुरुवात केली. त्यामुळे त्याचा बोलण्याचा रोख वेगळा आहे या लेवल्याचा. पण त्याला पक्का माहिती आहे काय ते बाकीचे बांगडबिल्ले हिंडत आहेत कुंकडे बी त्याला माहिती आहे पक्क मराठे. कारण मी एकदा बघा पाठीमागं 2 महिन्यापूर्वी आपण प्रेस घेऊन तारीख डिक्लेअर केली होती मुंबई जायची. त्यावेळेस सांगितलं होतं की त्याला पक्का माहीत होतं की हे आरक्षण घेणारच आहे. मला आता बळीचा बकरा केला आहे मंत्रिपद देऊ असे मी गुप्त माहीत तुम्हाला त्यांच्या गोटातली मला सांगितली होती. ती मी मीडियासमोर त्याच वेळेस सांगितली होती. कारण आमचा हक्क आहे ते आम्ही मिळवणार आहेत आणि त्याला कळतंय मराठे सरसकटच आरक्षणात गेले. फक्त आपल्या लोकांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे. आपण कशासाठी झुंजतोय, कोणासाठी झुंजतोय. आपल्यासाठी जीवपणाला गरिबाचे पोरं लावतात. माझे गरीब लेकरं मुंबईला गेले. आज मुंबईला त्या दिवशी करोडोनं म्हणून आज विजय घेऊन वापस आले. हे आता काय नुसते लिखी नाही आहे, ड्राफ्ट नाही आहे, याला जे आर म्हणतात, गव्हर्नमेंट रूल येतो तो पुन्हा कायद्यात संविधानात ओबीसींना आणि मराठ्यांना घालण्यासाठी तो पारित केलेला आहे. आता त्याची अंमलबजावणी गेला मराठा आरक्षणात सगळा. नव्या जीआर मुळे ओबीसीत वाटेकरी वाढतायत असंही त्यांचं म्हणणं आहे भुजबळांचं. नवा जीआर आलाय तुमच्याबाबत, ते आमच्यात आलंय तर त्यामुळे ओबीसीत वाटेकरी वाढत चालले असते. अहो ते आमच्यात आलाय, आम्ही नाही त्याच्यात चाललो. ते आमच्यात आलाय. फक्त आमचं मन मोठं होतं आमच्या पूर्वजांचं की नको आपल्याला तर घ्या. आम्ही 1881 ते आत्तापर्यंत आरक्षणात होतो. हे 89 आलं आहे आत्ता. आम्ही पूर्वीचेच आहेत. फक्त आमच्या एक गोष्ट लक्षात आली, आजकाल आपल्या लेकरा बाळाला आपल्याला उंचीवर न्यायचं असलं, समाज एका प्रगतीकडे न्यायचं असलं तर आपल्याला आरक्षण घ्यावं लागणार आहे. आणि आम्ही ते टप्प्याटप्प्यात मिळवलं. त्याच्यामुळे कोण काय संभ्रम करतंय आणि कोण काय म्हणतंय त्याच्यावर ध्यान द्यायची गरज काय. हैदराबाद गॅझेटच्या या जीआरला भुजबळांची ओळख आहे, ऐका ना, ओबीसीचे नेते म्हणून भुजबळांची ओळख आहे. आता ती ओळख पुसली जाईल म्हणून
भुजबळ वेगळ्या मार्गाने आपली नाराजी किंवा संताप काही व्यक्त करतात असं मला वाटतं. नाही, शक्यतो ते पुसून नाही द्यायचा, कारण त्याच्यापेक्षाही खूप मातंबर आहेत, त्याच्यापेक्षाही खूप हुशार आहेत. पण काय असतं, आपल्या बुद्धीची जेवढी कुवत आहे त्या कुवतेप्रमाणे तो समोरच्या ओबीसी नेत्याची छेड काढतो आणि ओबीसी नेत्यांचे कसे नख कापता येतील हे काम करून तो बरोबर वेदना देतो आणि बाजूला सरकेतो. शक्यतो तो टॅगला बी तरी त्याच्या अंगातली खोड जाणार नाही आहे. तो कधी दुसऱ्याला नेता ओबीसीचा होऊ देणार नाही, त्याच्यापेक्षा हुशार असू नये, त्याच्यापेक्षा फायदा करणारी असू शकतात, परंतु होऊ देणार नाही, कारण ती खोड असती. जसं की मराठ्यांना आरक्षणात गेले तरी पण विरोधच करायचा आणि नव्हते तरी पण विरोधच करत होता. पण ते आम्ही त्यांना गरीब मराठी आणि मी एक शेतकऱ्याचं गरिबांचं पोरगा आम्ही वस्तात भेटलो, कारण आम्ही न फुटणारेच भेटलो नाही. त्याच्यामुळे यांना काहीच करता आलं नाही. आणि आता तेच आहे त्यांचं, कारण त्याला जे आर चांगला कळतो, त्याला जे आर काय गोष्ट आहे, कारण त्यांनी 3-4 मोठे पक्ष हाताळले, बहुमताच्या 3 ते 5 सत्ता त्यांनी स्वतः हाताळल्या, प्रत्येक वेळेस त्यांनी कॅबिनेटच हाताळली. त्याच्यामुळे त्याला ह्या गोष्टी माहीत आहेत की ह्या कायद्याच्या रूलनं मराठी 100% आता आरक्षणात गेले. त्यामुळं पुन्हा मला तिथंच यायला लागतंय, फमरावर मराठ्यांनी नाही जगायचं आहे, कोणी गैरसमज पसरेला म्हणून आपण जीवन नाही जगायचं कधी. आपण संघर्षाची वाटचाल आपली कायम सुरू ठेवायची, आपण ती कमी नाही होऊ द्यायची. मी इतका शरीराला त्रास झाला तरी मी या समाजाच्या लेकरासाठी माझा संघर्ष ढिला पडून देत नाही, कारण मी जर ढिला पडलो ना, उद्या लाखो पोरांचं भविष्य धोक्यात येणार आहे. एखादी चूक झाली दुरुस्त करू नका, काही अडचण नाही, पण आपण कुणीतरी आपला गैरसमज केला, अपमान केला, कुणीतरी अफवा पसरल्या, खोटं नाटं सांगितलं म्हणून जर आपण मागं सरकलो तर आपण समाज मग डोळ्यासमोर नाही ठेवला, याचा अर्थ असा होतो आपण आपली स्वतःची प्रतिष्ठा डोळ्यासमोर ठेवली, त्याचा अर्थ. त्यामुळे माझी प्रतिष्ठा तिकडे खड्ड्यात घातली. एक महत्वाचं आहे, हैदराबाद गॅझेटच्या GR ला कोर्टात आव्हान देणार अशी घोषणा छगन भुजबळांनी केली आहे. आम्ही कोर्टात जाणार आणि हे समक्ष लावणार. जा मान, त्याला जे जाय ते जाऊ दे, काही होत नाही, कोर्टात काही होणार नाही. कायच होणार, त्याला काय होणार. गॅझेट हे काय, जे आर कशाचं आहे याच्यावर अवलंबून आहे ना. जे आर कशाचा आहे, सरकारी दस्तऐवज आहे. सातारा संस्थान हैदराबाद गॅझेट हे सरकारी दस्तऐवज आहे, त्याचा जे आर काढलेला आहे, त्याच्या सुलभता आणण्यासाठी, सुसूत्रता आणण्यासाठी, त्याची प्रक्रिया पूर्ण राबवण्यासाठी. सरकारी दस्तऐवजाच्या नोंदीनुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं, कोर्टात जाऊन काय करी. आणि ते जर कोर्टात काही होत आहे ना तर मंडल कमिशनसुद्धा चॅलेंज देतो. मग देशात अहवालावर जिवंत असणारं एकच आरक्षण आहे, मंडलचं. अहवालावर देशातलं आरक्षण कधीच लागू नसतं. एकनाथ शिंदे यांनी एक दावा केला आहे की सॉरी, अध्यादेशावर, अहवालावर नाही, अध्यादेशावर जिवंत आहे. एकनाथ शिंदे यांनी एक दावा केला आहे की जो शासन निर्णय काढला याची सर्व पूर्वकल्पना भुजबळांना होती. हैदराबाद गॅझेट पासून सगळं तर मग असं असताना मग विरोध कशाचा? कंड लोकाला शेपटाच्या आळ्या, त्याची बिगर शेपटाचीच ही लाई कंड. बरं पाटील, तुम्ही असं सांगतात की GR मध्ये काही त्रुटी असेल तर ते बदल केल्या जाईल किंवा तुम्ही ते सांगतात, असं वाटतंय का GR मध्ये खरं त्रुटी राहिल्या? कारण बरेच अभ्यासक असे प्रश्न उपस्थित करतात, GR मध्ये काही त्रुटी आहे असं तुम्हाला मान्य आहे? अरे जे आर निघाल्यावर अभ्यासक झाले बाबा, मरणाचे अभ्यासक सापडायला लागले. ते कुठं महाराष्ट्रात भले अभ्यासकच झाले. जे आरच्या आधी काही सापडत नव्हता, अभ्यासक नाही, काही नाही. पण ठीक आहे ना, भावना आहे, समाजाचे लोक आहेत, भावना आहे ना त्यांची, काय हरकत आहे, त्याला काय विरोध करायची गरज आहे. त्यांना करू द्या आम्हाला विरोध, आम्ही नाही करत त्यांना. त्याच्यात काय सुधारणा करायची सांगितली. त्रुटी आहे, मान्य आहे का असं तुम्हाला? मला त्याच्यातला जो प्रश्न वाटला होता तो मी बाजूला काढले, त्यातले 2 शब्द आणि खालचे 4. हा, मी जागेवर तिथं सांगितलं हे योग्य आहे. आता त्रुटी नाही असं वाटतं तुम्हाला? अरे बाबा रे, मला जे वाटलं ना समाजाच्या हिताचं, त्याच्याशिवाय मी JR हात लावणार नाही. तर मग त्यांनी सांगितलं आता पुन्हा वेळ द्यावा लागेल. म्हणलं वेळ घ्या, नाही तर काही करा, मी तोपर्यंत लोकात म्हणणार नाही. आणि मी लोकांना सांगितलं JR हातात पडल्याशिवाय अधिकृत उपोषण सोडायचं नाही आहे. त्याच्यावर 1.5 घंटा गेला. पुन्हा ते 2 शब्द काढले, पुन्हा 4 आले. 4चे थोडे त्यांनी तिथं बसलेल्या अभ्यासकांचं म्हणणं होतं की हे खालचे 4 काय आहे म्हणे, कॉलममधला नंबर 2चा मुद्दा हे काय आहे. मग ते त्यांनी आणि आम्ही समजून सांगितलं. ते म्हणले हा, मग हे असं म्हणल्यावर ओके.
असनच काय तर दुरुस्त करायला सांगितलं म्हणलं नवराव असतील त्यांचं असं वाटतं का तुम्हाला? हं? असतील असं अभ्यास जे तुमचे आहे ना कर पाटील आम्हाला तर माहिती आहे, याच्यावर पुरा मराठवाडा बसतो ह्या JR वरच. छगन भुजबळ असं म्हणाले की ओबीसी भाजपचा DNA आहे आणि या DNA ला धक्का लागायला नको याची काळजी भाजपने घ्यायला पाहिजे. कोण म्हणलं? छगन भुजबळ कोणाचा DNA? भाजपचा DNA हा ओबीसी आहे आणि या DNA ला धक्का लागला नाही पाहिजे. कुठं लागलाय मग? आम्ही ओबीसीचे मग आम्ही कोण आहे मग? भाजपचा DNA आहेत का? अरे DNA ओबीसीच्या DNA ला धक्का नाही लागला पाहिजे ना. मग आता आम्ही ओबीसीचे ना आम्हाला काय धक्का लागतो का तू खातो सगळं रेटून. पाटील प्राध्यापक हाके सरांच्या मोर्चाला बारामती पोलिसांनी परवानगी दिली नाही आणि जो संघर्ष यात्रा काढते त्यालाही परवानगी नाही. मग मी काय करू आता? मी काय कमिशनर आहे काय? एकीकडे आपले जे आंदोलकांवर गुन्हे वापस घ्यायचे ठरले होते आणि आंदोलकांवर आतापर्यंत 9 गुन्हे दाखल केले मुंबईमध्ये. हा मलाही काल बातमी कळाली ती. याचं काय? नाही कळालं मला सुद्धा काल ते कळालं. आम्ही सांगितलं त्यांना तर ते आपले हे आपले पालकमंत्री धाराशिवचे प्रताप सरनाईक साहेबांनी सांगितलं की आम्ही ते घेतो मागं. ते दोघं काम करायले त्याच्यावरती सामंत साहेबांनी ते दोघं. नवीन आंदोलनाचं मुख्यमंत्र्यांचं एक वाक्य होतं त्याच्यामध्ये ते म्हणाले की जे खरे कुणबी आहेत त्यांनाच प्रमाणपत्र मिळणार. काय जे खरे कुणबी आहेत त्यांनाच प्रमाणपत्र मिळणार. कोण म्हणलं? फडणवीस हा मग खरं आहे ना त्यांचं. आम्ही खरेच आहेत ना मग. त्याच्या नोंदी आहेत तेच खरे आहेत ना. आणि मग आमच्या नोंदीच आहेत ना. पण आता काही जणांच्या नोंदी नाहीत ना. आम्ही गॅजेट कशाला आहे? गॅजेटमध्ये नोंदी काय बघा, गॅजेटियरच्या नोंदी एखाद्या गावात समजा 50 1881ला किंवा 1901ला मराठ्यांचे लोक आहे कुणबी, त्याचे आत्तापर्यंत 500 झाले ना. वंशज आम्ही त्यांचेच वंशज आहेत ना. आता दुसरा प्रश्न, प्रकाश आंबेडकरांनी याच्या संदर्भात एक स्पष्ट मत दिलंय. ते म्हणतात की मराठा आरक्षणाचा JR फसवणारा आहे आणि मराठा हे कुणबी नाहीत यावर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केलं असं प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं आहे. नाही त्यांचं जाऊ दे, त्यांना मानतो मी, चलून द्या त्यांचं चांगलं आहे. हा पण ते नाही, त्यांचं वक्तव्य चांगलं असतं का वाले, पण ते अभ्यास होतं पहिल्यापासून मी मानतो ते वंशज असल्यामुळं मी 2 वंशजाच्या विरोधात बोलत नाही आहे. सगळ्याला सगळ्या गोष्टी कळतात. किती वेळेस खोचक टोले हाणावेत आणि कितीक वेळेस समोरच्या समाजाने ते सहन करावेत, तरी पण आम्ही मानतो छत्रपतींचं घराणं असेल किंवा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घराणं असो, आम्ही त्यांच्यावर ते बोलत नाही मी वैयक्तिक, कारण मी प्रकाश आंबेडकर साहेबाला मानतो. त्याचा अर्थ त्यांनी वेळोवेळी समजून घ्यायला पाहिजे. पण आता त्याला नावेलाज आमचा. मी ते किती वेळेस म्हणले तरी मी मराठी ओबीसी आरक्षणाकडे नेलेच. शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या अग्रलेखामधनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांचं आंदोलन संयमी हाताळलं अशा पद्धतीचं कौतुक केलं आहे. तर तुमच्यावर थोडी टोलबाजी केली आहे की चौफेर शिव्याचा वर्षाव आंदोलन स्थळ होत असतानाही मुख्यमंत्री विचलित झाले नाही. केलं का सुरू पुन्हा ते? म्हणजे शिवीगाळ देणारे तुम्ही आणि ते विचलित झाले नाही, संयमित आहे. आणि लिहिलंय सामनाने, एक प्रकारे कौतुक. हा लिहिलंय सामनामध्ये. जाऊन दे एवढी बारा संजय राऊत साहेबांना सोडून द्यायचं. सगळेच नाही. तुम्ही म्हणले फडणवीस साहेबांनी टोले आणले म्हणले ना. फडणवीस साहेबांनी नाही आणले, हा. सामनामध्ये सामना लिहिलंय. पेपरमधून. सामनामध्ये असं लिहिलंय, दैनिक सामनामध्ये असं लिहिलंय की फडणवीसांनी हे आंदोलन खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं. आंदोलन हे स्थळावर चौफेर शिव्या सुरू होत्या. हे आंदोलन गरीब मराठ्यांनीच हाताळलं, हे कोणीच हाताळलं नाही. आम्हाला माज मस्ती जर असती, कायदा सुव्यवस्था बिघडायची असती, सरकारचा राग असता किंवा फडणवीस साहेबांचा राग असता, तर पोरं होते नुसते बनायलावरच होते. समजून घ्यायचं. उगा खेड्यापाड्यातले निब्बार पोरं आहेत ते. हां, त्यांनी मुंबई अशी जिवंत केली विचाराने, म्हणतो आम्ही. हां, विचाराने जिवंत केली. त्यांना रेल्वेतून विमानातून खालून वरून जाताना दिसत होते. हे काय आहे बॉ, हे कसं. एक त्यांच्यातलं लहानपण जागा केलं, त्यांच्यातली ऊर्जा जागी केली गरीब मराठ्यांच्या पोरांनी. हां, कशी असते, झोका कसा खेळते, रेल्वे कशी असते, एकामेका शर्ट धरून कसे पळत असते. म्हणजे हे रिअल आहे. एक मुंबईला आनंद देऊन गेले. काही बातम्या आल्यात म्हणून बोललो मी शब्द. नंतर अशा काही बातम्या आल्या
की लोक म्हणले ते लोक गेले तर कर्मानं मिळव आता. म्हणजे एक विरंगुळा जे म्हणतो आपण, आपल्या घरी पाहुणे येते तर लग्न सराईत किंवा यात्रेच्या टायमाला किंवा देवदर्शनाला, त्यावेळेस ते घर मोकळं होतं. तसं मुंबई हे एक महाराष्ट्राचं घर होतं. तिथं गरिबाचे लेकरं गेले, मस्तपैकी सगळीकडं हिंडले फिरले, परंतु कोणालाही त्रास दिला नाही. हे लोक त्रास देणार नाही. यांनी आंदोलन हाताळलं, उलट कोणी नाही हाताळलं दुसऱ्यानी, हे मराठ्यांनीच हाताळलं. आणि मराठ्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की शांतता राज्यात फक्त आम्हालाच पाहिजे, सरकारला नाही पाहिजे. त्याच सामन्यात असंही लिहिलंय की तुम्ही चौफेर शिव्यांचा वर्षा होत होता तरी मुख्यमंत्री संयमित राहिले. सध्या रावसाहेब लयच बोलायले हो तिकडून. बरं, त्यात असंही लिहिलंय, ह्या लढ्याचं जितकं श्रेय जरांगेंचं आहे तितकंच श्रेय राज्याच्या मुख्यमंत्र्यांचंही आहे. फक्त तो मराठा. दोघं शिल्पकार आहात. फक्त मराठा. मी पण नाही, मी नाही, कोणीच नाही. म्हणजे उपोषण करायचं आम्ही, भाकरी न्यायचं आम्ही. मराठा श्रेय दे सोडून गरीब लेकरांना ते श्रेय दिलं पाहिजे. उलट सरकारने सुद्धा द्यायला पाहिजे. आम्हाला तुम्ही सत्तेवर बसवलं गरीब जनतेनं, आणि गरीब लेकरं तुम्ही संयमान आला, संयमान मुंबईतून माघारी गेला. नाही तर येता येता तुम्हाला माहिती आहे का, माणसं येता येता एखादं टप्पर का होणार आणते ते गाडीत टाकून, आम्ही ठेवून आले तिथं. हे गरीब मराठ्यांच्या लेकराचं श्रेय. आजोबा गेले, भाजी भाकरी घेऊन गेले, लढले, तिथं बसले, उठले नाही. हे गरिबांची श्रेय सरकारनं दिलं पाहिजे, आणि मी तर दिलेलंच आहे गरीब मराठ्याला. भाजपवाले तर नाच आलेत ना चौका चौकात. बोर्ड लावलं तिकडे मुख्यमंत्र्यांच्या. चालूच असतं आता काय असतं. त्यात शेवटी चूक काय भाजपची? कारण त्यांचं सरकार मुख्यमंत्री ते आहे ना, त्या जे त्यांनीच सरकारने काढलं. जर दिलं असेल तर त्यांनी पण त्याचं श्रेय का घेऊ नये असं साहजिक समाजाला पडलेला प्रश्न असतो. दोन्ही गॅजेटची अंमलबजावणी झाल्यावर मग घ्या ना. भाजपचं जो जल्लोष आहे किंवा भाजपवाले जे डान्स करतायत आरक्षण दिल्यावर, मग त्याचं काय काय आणखीन आम्ही सुद्धा सोबत येऊ, नाचू लागायला काय अडचण नाही, गुलाल टाकू लागायला. पण हैदराबाद आणि सातारचं पूर्ण गॅजेट लागू, मराठी दोन्ही बी 100% आरक्षणात गेल्यावर. हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाज एसटी असल्याचं निदर्शनास आलंय. त्यांचं असं मत आहे की आम्हाला सुद्धा आता एसटी आरक्षण मिळावं. पण बंजारा समाजासाठी सुद्धा हैदराबाद गॅजेट लागू करा. हा, त्यांच्यासाठी हैदराबाद गॅजेट लागू करावं. हैदराबाद गॅजेट लागू आणि केलं. बंजारा समाज असलं तर द्या ना म्हणा, काय त्याला गरीबाला विटी धरायचं हमेशाच. आणि तेवढे ते हे बी करा म्हणा लगेच. ते प्रश्न ठुला काय मागं व्हायचा. आता ते महामंडळ हे केले उपसमिती, तेवढी ते दलित मुस्लिमाला एक उपसमिती करा म्हणा. हो मुख्यमंत्री साहेब. परत शेतकऱ्यांना एक उपसमिती पाहिजे, त्यांचे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे ना. आदिवासी समाजाला सुद्धा एक मंत्रिमंडळाची उपसमिती असायला पाहिजे. का नसायला पाहिजे, का नसायला पाहिजे. मायक्रो ओबीसी सुद्धा एक उपसमिती असायला पाहिजे. त्यांचे गरिबाचे प्रश्न सुटतील ना. तुमच्या म्हणण्याप्रमाणेच राज्य कायदा चालवायला काय तुम्ही, सरकार पण चालवायला, त्यांनाही असणं गरजेचं आहे. चल धन्यवाद. बंजारा समाज आहे तो म्हणतोय की जरांगे पाटलांच्या मागण्या पूर्ण होतात, मग आम्हाला सुद्धा एसटीतून आरक्षण मिळावं, तो लाभ मिळावा. आमचे जुने पुरावे देखील आहेत. अरे घ्या म्हणा, घ्या म्हणा. त्याला असल्यावर द्यायला काय हरकत आहे. आणि यांना असल्याला देत नसते, ते नसणाऱ्याला देत असते. ज्याला आरक्षण नाही त्याला देत असते ती, आणि ज्याला आहे ना त्याला देत नसते. त्या मागे तुमचा पाठिंबा आहे. अरे मग आकाशाला खऱ्याला पाठिंबा असतो. हां त्याला काय. चलो धन्यवाद. बापू